अलीकडच्या पिढीच्या हातात मोबाईल आल्यामुळे विचारात परिवर्तन झालं। महाराष्ट्र शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन आपण तंत्रमंत्राला महत्त्व देऊ लागलो। पेडणेकरांची प्रतिक्रिया। जालना अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, मनोज जरांगेंचे शांततेचे आवाहन। मराठा धनगर वाद चिघळू नये, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर। विकास दिवटे आत्महत्या प्रकरणात खरातचा हात, खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप। सुसाईड नोट कॉल रेकॉर्डिंग असूनही कारवाई का नाही, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप। खरातला सिद्धपुरुष म्हणणारा नामकर्ण आवारे पोलिसांच्या रडारवर। आवारे सिन्नरमधील जगदंब पतसंस्थेचा संस्थापक। याच पतसंस्थेत अशोक खरातचे 32 खाते असल्याचं उघड। पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा। 2 तासात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। 145 तक्रारींची नोंद। अवघ्या 1.5 तासात पावसाने पुण्याला झोडपलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस मिळत नसल्यानं नागरिकांवर उपासमारीची वेळ। गॅस बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार। आंबेगावच्या पिंपळगावमध्ये भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला। अखेर रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश। 2.5 वर्ष वयाचा नर बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी। खेडमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू। कडूस अरगडे शिवारात आढळला मृतदेह। परिसरात भीतीचं वातावरण, पुढील तपास सुरू। सातारा फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाळ बदनेला जामीन मंजूर। 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर जामीन मंजूर। आरोपीवर शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप। शिरूर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट। अण्णापुरात एकाच रात्री शेतीसाठी वापरात असलेले 2 विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडल्याची घटना समोर।